दूध दरवाढीनंतर आता पावाच्या दरातही वाढ. पावाच्या प्रति लादीत 5 रुपयांची वाढ. वडापाव आणि इतर पावांच्या पदार्थांवर होणार परिणाम. ब्राऊन ब्रेडच्या किमतीतही 45 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंतची वाढ. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 86 पैशांनी तर डिझेल 83 पैशांनी वाढलं. 8 दिवसात दुसरी दरवाढ. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. वाशिम जिल्ह्यात डिझेल टंचाई. रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या डिझेलसाठी लांबच लांब रांगा. शेती मशागतीची कामं खोळंबली. रांगेत उभं राहूनही डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी हैराण. मनीषा मांढरेंना प्रश्न फोडताना बाळगली मोठी खबरदारी. मांढरेला सगळे प्रश्न होते तोंडपाठ. विद्यार्थ्यांना प्रश्न सांगताना स्मरणशक्तीचा केला उपयोग. तपास यंत्रणेकडून आणखी पुराव्याचा शोध सुरू. नाशिकमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणी मोठा खुलासा. आरोपी शुभम खैरनारच्या हातात 27 एप्रिलला आला होता पेपर. 15 ते 20 लाखात राज्यासह परराज्यात पेपर विकल्याचा संशय. अशोक खरातला घेऊन नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना. ईडीनं घेतला बोंधू खरातचा ताबा. आज मुंबईतील पीएमएलए कोर्टात करणार हजर. शिवराज मोटेगावकरला अटक झाल्यानंतर पुण्याच्या डेक्कन परिसरातील आरसीसी क्लासेस बंद. पुण्यात 3 वर्षांपासून सुरू होते क्लासेस. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट. राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहानंतर भेटीला महत्त्व. दोघांमध्ये काही काळ चर्चा. प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतिकार. सूत्रांची माहिती. प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यात सकारात्मक बैठक झाल्याची माहिती. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. महामंडळ विधान परिषद निवडणुकीसंदर्भात होणार चर्चा. जागा वाटपासंदर्भात काय निर्णय होतो याकडे लक्ष. पुणे जिल्हा परिषदेची 5 बँक खाती गोठवली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पीएफ फंड थकवल्यानं कारवाई. 1084 कोटींच्या थकबाकीमुळे जिल्हा परिषद अडचणीत. राज्यात पुन्हा उष्णतेची लाट अतितीव्र. पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. अकोला, अमरावती आणि वर्ध्यामध्ये सर्वाधिक 46 अंश तापमान. अनेक जिल्ह्यात पारा 40 अंशांच्या पार. केरळमधील महिलांना 15 जूनपासून बसमधून मोफत प्रवास. शपथविधीनंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत केरळ सरकारची घोषणा. तर आशा सेविकांच्या मानधनात 3000 रुपयांची वाढ. भारताने अमेरिकेचे निर्बंध झुगारले. रशियन तेलाची खरेदी यापुढेही सुरूच ठेवणार. व्यावसायिक आणि व्यावहारिक धोरणानुसार रशियन तेल खरेदी सुरूच राहणार.